उद्धव साहेब आहे ना बघा, हे आमचा राईट हँड आहे, राजसाहेब आमचा लेफ्ट हँड आहे आणि बाळासाहेब आमच्या हृदयामध्ये आहे. आणि मत कोणाला? भाजपला आणि शिवसेनेला. आधी उद्धव साहेब होते तुमच्या पाठीशी, आता नाही. नाही ना, त्यांच्याबरोबरच्या काँग्रेस बरोबर तो दिमाग फिरला त्यांचा. त्यांना सांगा ना उद्धव साहेबला, या आमच्या भाजपमध्ये घेणार तुम्हाला, आम्ही निवडून देणार तुम्हाला. उद्धव साहेब जर परत भाजपात गेले तर तुमचं मत त्यांना असेल. तेव्हाच असेल. हां, बघा दिल्लीत तर ते ठीक आहे, पण महाराष्ट्रामध्ये आपल्या माणसाचा, मराठी माणसाचाच महापौर झाला. 25 वर्षापासून आहे इथे. हां, नाव गाला, जयंतीलाल गाला नाव आहे. की आता दोन्ही ठाकरेंची युती झाली आहे, त्यामुळे वाटते तुम्हाला की त्यांना केलं पाहिजे. त्याच्यात फरक पडणार आहे त्याच्यामध्ये. एक है, जो हिंदुत्व का बात करेगा हमारा वोट उसको. एक ही. Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. महापालिका निवडणुकांची राज्यभरात जोरदार तयारी सुरू आहे. मुंबई आणि राजकारण म्हटलं की सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा समोर येतो तो म्हणजे स्थलांतरितांचा. यंदा महापालिका निवडणुकांमध्ये गुजराती समाजाचा कल नेमका कोणाच्या बाजूने आहे ते जाणून घेण्यासाठी आत्ता आपण मुंबईतल्या घाटकोपर पश्चिमच्या परिसरात आलेलो आहोत. इथल्या गुजराती समाज बांधवांसोबत आपण चर्चा करणार आहोत की नेमकी त्यांची मतं कोणाच्या बाजूने असणार आहेत. इथे काही दुकानदारांशी आपण बातचीत करणार आहोत. दादा, काय नाव आपलं? कुणाल. इथूनच आहात तुम्ही मूळ? कोणाला मतदान करतात, कोणाच्या बाजूने तुमचं मत असतं? वो तो मुझे इतना आइडिया नहीं है, मेरे डैड सब देखते हैं. इफ़ यू वांट वो आपकी हेल्प कर सकते हैं, वो यहाँ पे अच्छे से ध्यान देते हैं पूरा मार्केट का. आपका उम्र कितना है? 19. अच्छा, वोट करते हो ना? अभी वोटर ID बना है. अच्छा, ओके, फर्स्ट वोटर असणार आहे ते. इथे एक ताई आहेत, त्यांच्याशी पण आपण बोलणार आहोत. ताई, काय नाव आपलं? राधिका. अच्छा, वोट करतात तुम्ही? नाही, आता फर्स्ट टाइम. अच्छा, तुमचाही फर्स्ट टाइम असणार आहे. इथे आणखी काही दुकानदार आहेत, त्यांच्याशी सुद्धा आपण बातचीत करणार आहोत. काका, काय नाव आपलं? नरेंद्र भाई. अच्छा, इथलेच तुम्ही रहिवासी? हां, मुंबईची घाटकोपर. वोटिंग इथलं? हां. अच्छा, अच्छा. कोणाच्या बाजूने यंदाच्या वर्षी या महापालिकेत तुम्हाला तुमचा कल आहे? BJP. हां, भाजप. का हो काका? हां, का भाजपच का वाटतं? भाजप सगळ्यापासून चांगलाच आहे ना. सगळं आज देशची प्रगती झाली ते नरेंद्र मोदीपासून झालं आहे. कोणकोणते मुद्दे तुम्हाला वाटतात की मुंबई महापालिकेच्या दृष्टीने भाजपला निवडून दिलं तर त्या चांगल्या राहतील? नाही, ते सगळ्यापासून नरेंद्र मोदींनी जे साहेबने जे केलं ते सगळ्यापासून चांगलाच केलं दुसऱ्या पार्टीपासून. ते राष्ट्रीय स्तरावरचे मुद्दे वेगळे असतात, महापालिका निवडणुकांचे वेगळे असतात, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण हे मुद्दे असतात. तुम्हाला ठोस कुठले मुद्दे वाटतात की यांना निवडून दिलं तर आपले हे जे प्रॉब्लेम्स आहेत हे सॉल्व्ह होतील? ते हर एक प्रकारचे मुद्दे सॉल्व झालेच आहे मोदीच्या राजमध्ये. ते म्हणजे सगळे आज आमचे गुजराती की कुठले पण ते सगळे नरेंद्र मोदी जिंदाबाद. इथे आता महाराष्ट्रात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी पण युतीची घोषणा केलेली आहे, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आता त्यांनी युती जाहीर केल्यामुळे तुमची राजकीय गणित काय बदलणार आहेत मतदानात? फरक पडणार, पण तर पण BJP वन साईड येणार ते. हां, गुजराती समाज कोणाच्या बाजूने तुम्हाला वाटतो? BJP नरेंद्र मोदी साहेब. यस. ठाकरे वगैरे हे मनसे ठाकरे, आम्ही सगळे पहिल्यापासून BJP वर्षापासून BJPलाच मानते आम्ही. तुम्हाला वाटतं की भाजपकडून गुजराती समाज बांधवांना व्यापारात, व्यवसायात काही मदत होते, अडचणी निर्माण केल्या जात नाही असं काही? मदत नाही, पण ते काय दुसरं तकलीफ पण नाही आली आहे. पहिला आमच्या गुमास्ताच्या आहे ते सगळे प्रॉब्लेम आला होता. आता मोदी साहेब आले तेव्हापासून लहान व्यापारीला कुठला त्रास नाही, काहीच नाही आम्हाला. त्रास सगळ्यात जास्त कोणाकडून दिला जातो? नाही, त्रास असं पर्टिक्युलर कोणी नाही सांगू शकते, पण आता त्यांच्या राजमध्ये आम्हाला दुसऱ्या व्यापारीला काहीच प्रॉब्लेम नाही आमच्या. किती वर्षांपासून काका तुम्ही इथे राहायला? मला इकडे ते 28 वर्ष झाले इकडे. चांगलं मराठी बोलतात. ओके, इथे आणखी काही दुकानदार आहेत, त्यांच्याशी पण आपण बोलणार आहोत, पण त्याआधी इथे काही तरुण आहेत, त्यांच्याशी बोलूयात. दादा, कुठून आहात तुम्ही? मैं यूपी का हूँ. यूपी से हो. आपका वोटिंग है यहाँ पे? हाँ है. अच्छा, तो किसको वोट करना चाहते हो इस साल? BJP को. बीजेपी को करोगे? अच्छा, अच्छा. क्यों आपको लगता है बीजेपी को वोट करना चाहिए? बहुत सारे मुद्दे हैं. अभी हमारा राम मंदिर बना, बहुत सारे मुद्दे हैं मैडम. अभी क्या बोलेंगे. लेकिन आपको ऐसे नहीं लगता कि राम मंदिर तो उधर बना लिया सरकार ने? कितना हो रहा है, कितना अत्याचार हो रहा है मालूम. हम तो मोबाइल में पूरा दिन ट्रेन में वही सब देखते रहते हैं, क्या क्या हो रहा है, क्या हो रहा है सब. क्या देखेंगे. लेकिन आपके यहाँ पे रोजगार नहीं है, जॉब नहीं है, इसके वजह से आप इतने दूर आके काम कर रहे हो, तो ये मुद्दा नहीं आपको लगता है? राम धीरे धीरे मैडम वहाँ पे भी प्रोग्रेस हो रहा है. ऐसा नहीं है. हमारी कैसा है, हमारे पिताजी यहीं पे आए हैं और हम लोगों का सब रहना खाना यहीं पे हुआ, तो
पिताजी के वजह से हम लोगों को भी यहीं पे आना पड़ रहा है। आणखी इथे काही दुकानदार आहेत त्यांच्याशी पण आपण बातचीत करणार आहोत. काही महिला आहेत इथे त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. ताई काय नाव आपलं? आफरीन शेख. मतदान करतात? हां, कोणाच्या बाजूने ह्या वर्षी तुमचं मत असणार आहे? काँग्रेस. काय वाटतं काँग्रेसच्या बाजूने? काय नाही, ते चांगले आहे म्हणून आम्ही त्यांनाच देतो वोट. काय चांगल्याची व्याख्या आपली काय, म्हणजे विकास कामं करतात किंवा जातीचं राजकारण कमी होतं, काय मी नेमकं आता चालू केलंय वोट देणं. हां, तुला काय अपेक्षा आहे की राजकीय नेत्यांकडून कोणती कामं झाली पाहिजे एक तरुणी म्हणून? आता काय बोलू, मला नाही माहिती एवढं. आणखी ते दुकानदार आहेत त्यांच्याशी पण आपण बोलणार आहोत. काकू काय नाव आपलं? माझं नाव जयश्री. किती वर्षांपासून इथे आहात? मला झाले 25 वर्ष. आणि मतदान तुमचं कोणाच्या बाजूने असतं? मतदान असं काय हाय नाही डिसाईड. जे बेस्ट काम करणार त्यांना मत मिळणार. आता राज ठाकरे उद्धव ठाकरे हे पण एकत्र आलेले आहेत. काय वाटतं तुम्हाला, त्यांना मत केलं पाहिजे? जरूर केलं पाहिजे. विकास कामं इथे कोणी सगळ्यात जास्त केली आहे? कोणत्या पक्षाने सगळ्यात जास्त कामं केली? काम आहे आत हे राम कदम आहे. राम कदमजी चांगले काम करतात. एकंदरीत तुमचं ठरलं नाहीये की मत कोणाला द्यायचं ते ठरलेलं. की असं काही झालंय का की आता ठाकरे एकत्र आलेत त्यामुळे आता मताची जी तुमची गणितं होती ती बदलली आहेत? तर आधी कोणाला वोट करायचं होतं मात्र आता हे एकत्र आल्यामुळे यांना आता करावं असं वाटतंय? असं काही नाही. असं काही नाही डिसाईड. काय इथल्या समस्या आहेत ज्या सॉल्व्ह झाल्या पाहिजे असं तुम्हाला वाटतं? इकडे आता आम्ही तर जॉब करतोय. हां, मी जॉब करते म्हणजे इथे काय असं सांगू नाही शकत आहे काय. आणखी काही दुकानदारांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणखी इथे काही दुकानं आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत की त्यांची काय मत आहेत. दादा काय नाव आपलं? अरविंद. किती वर्षांपासून इथे आहात? 2 सालचं. तुम्ही मतदान तुमचं आहे इथलंच? क्या लगता है यहाँ के पॉलिटिक्स के बारे में आपको? 2 साल से आप रह रहे हैं महाराष्ट्र में. उसका आयडिया नाही. ठीक आहे. हे 2 वर्षांपूर्वीच इथे स्थलांतर झालेलं आहे यांचं, त्यामुळे यांना अजून तरी कल्पना नाही आहे इथल्या राजकारणाविषयी. काही आणखी व्यापारी आहेत इथले त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात. काका किती वर्षांपासून इथं आहात? काय इथली राजकीय स्थिती आहे? एकंदरीत काय वाटतं? 35 वर्ष झाले. 35 वर्ष. हां 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 हां. काय नाव आपलं काका? राजेश ध्रुव. काय वाटलं इथल्या मुंबईतल्या राजकारणाविषयी? आता महापालिका निवडणुका लागल्या आहेत, कोणाच्या बाजूने तुमचं मत असेल? भारतीय जनता पार्टी. भाजपा. का हो, का वाटतं भाजपला वोट करावं? भाजपा एवढा वर्षामध्ये काही नाही झाला तो आता झाला ना. जसं की आता तुम्हाला सगळं माहिती आहे ना, 370 हटली. आपल्या हिंदूला बरोबर न्याय भेटते, तो सगळं बघायला पाहिजे ना आपल्याला. पण काका महापालिकांचे प्रश्न वेगळे असतात ना, आरोग्य सुविधा. खालीपासून स्ट्रॉंग असेल तर वरपासून स्ट्रॉंग होणार ना. इथे पण तोच पाहिजे ना, तो बरोबर येणार. भाजप शिवसेना बरोबर आहे आपल्यासाठी. इकडे मुंबईत आता राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आलेत महाराष्ट्रामध्ये, त्यांच्या युतीविषयी काय वाटतं की आता त्यांच्याकडे आपण गेलं पाहिजे? बरोबर, त्यांच्याकडे जायला काय प्रॉब्लेम नाही, पण काय केव्हा तो काँग्रेसमध्ये जाते उद्धव साहेब, तो काँग्रेसचे आम्ही सगळे विरुद्ध आहे. देशासाठी त्यांनी काय केलेच नाही. भाजपच बरोबर आहे त्यांच्यासाठी. परत या त्यांना सांगा ना उद्धव साहेबला, या आमच्या भाजपमध्ये घेणार तुम्हाला. बरोबर आहे की नाही? आम्ही निवडून देणार तुम्हाला. उद्धव साहेब जर परत भाजपात गेले तर तुमचं मत त्यांना असेल? तेव्हाच असेल. हां, आम्हाला उद्धव साहेब कोणी भानगड नाही, तो आम्हाला हार्टमध्ये आहे आमचे. हां, उद्धव साहेब म्हणत आहेत पण ते भाजपात गेले तर त्यांना मतदान करणार. हां बरोबर. राजसाहेब ठाकरे बी सांगा. राजसाहेबांना काय सांगायचं? तुम्ही त्यांच्या बरोबर दोन्ही भाऊ आता संगती बसले आहे, तर तुम्ही दोन्ही या ना आमच्याकडे, या बसा, आम्ही बसवायला देतो तुम्हाला. अच्छा अच्छा. तुम्हाला काय वाटतं दादा, कोणाच्या बाजूने तुमची मत आहे? भाजपा. तुम्हाला काय वाटतं भाजपला दिलं पाहिजे? एक ज है, जो हिंदुत्व का बात करेगा हमारा वोट उसको. एक ही बात, स्पष्ट बात. महापालिका निवडणुकांमध्ये विकास कामांना जास्त महत्त्व दिलं जातं ना. विकास ज्यांनी केला, आता बघा आतापर्यंत काय होतं, आपली शिवसेना होती, ते लोकांनी पण काम केलेलं आहे, पण आता ते आतमध्ये ती जे फाटफूट आहे ते आता सांगती येणार, तर काय करणार ते बघायचं आहे. पण आपलं स्पष्टच आहे, एकच नाम आणि एकच काम. मोदी है तो मुमकिन है.
बस. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर तुम्ही भाजपला वोट करणार आहात, पण आता विकास कामांचं काय? शिक्षण नसेल, रोजगार विकास है ही, मोदी है तो विकास है. इतने साल में किधर कुछ विकास हुआ नहीं था, अभी हो रहा है. तर भाजप गुजराती समाजाच्या पाठीशी उभं राहतं असं वाटतं? तसं आहेच नाही, तो सगळ्यांसाठीच आहे. बाळासाहेब होतेच ना आमच्यासाठी. जेव्हा तो हिंदू मुसलमानचा झाला होता बाबरी मस्जिदचा, तो बाळासाहेबच होते ना आमच्या संगती. उद्धव ठाकरेही होते तुमच्यासाठी, तुम्हाला वाटतं? हां त्या वेळेला होते, आता नाही. आता खुर्ची बदली आहे म्हणून आता इकडे बसणार तो, परत होणार तो. म्हणजे आधी उद्धव साहेब होते तुमच्या पाठीशी, आता नाही ना त्यांच्या बरोबरच्या काँग्रेस बरोबर तो दिमाग फिरला त्यांच्या. उद्धव साहेबांचा दिमाग फिरला. बरोबर आहे ना. आता परत भाजपचं काही खाणार पिणार तर मग बरोबर हिंदुत्वामध्ये बरोबर येणार तो. उद्धव साहेबांबद्दल तुमचं काय मत? उद्धव साहेब आहे ना बघा, ही आमचा राईट हँड आहे, राजसाहेब आमचा लेफ्ट हँड आहे आणि बाळासाहेब आमच्या हृदयामध्ये आहे. आणि मत कोणाला? मत भाजपला आणि शिवसेनेला. का हो असं, म्हणजे तुमच्या अंगात भिनलंय शिवसेना आणि मत तुमचं भाजपला? 70 वर्ष झाले, मी सगळं बघितलं आहे. मोदी साहेबनी जे काम केलं ते आतापर्यंत कोणी नाही केलं. त्या हिशोबाने भाजपच मेन आहे. आणखी काही दुकानदारांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. पुढे इथे आणखी काही गुजराती समाजाच्या दुकानं आहेत, त्यांची मतं काय ते जाणून घेणं महत्त्वाचं आहे. कारण आपण बघतोय की राजकारणात, मुंबईच्या राजकारणात नेहमी चर्चेत असतो तो स्थलांतरितांचा मुद्दा, अगदी सुरुवातीलाच मी उल्लेख केल्याप्रमाणे. त्यामुळे त्यांची मतं काय हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. दादा, काय नाव आपलं, कुठून आहात आपण? मी इकडे मुंबईमधूनच आहेत. नाव राहुल, शॉपचे नाव राखी आहे. अच्छा, काय इथल्या राजकारणाविषयी काय वाटतं? तुमचं कल कोणाच्या बाजूने, कोणाला मतदान ह्या वर्षी केलं पाहिजे महापालिका? ते मतदानाचं तर तसं आहे ना, आम्ही तर आपलं BJP, नरेंद्र मोदी साहेब जे करतात ते आम्हाला चांगलं वाटतं. ते का पण भाजप का आवडतं? भाजप म्हणजे पहिलं आमचे नरेंद्र मोदीचे जे काम आहेत ना, एवढ्या वर्षांनी नाही झालं ते आता काम दिसतंय. त्याचे काम त्यांचं दिसतंय, तर मग त्याच्यावर आपण त्याच्यावर. पण महापालिकांच्या अनुषंगाने कोणती कामं तुम्हाला दिसत आहेत भाजपची? महापालिकाच्या हिशोबाने अजून भाजप तर आता सर्व इकडे तर मिक्स आहे. आता भाजप शिवसेना कोण काय अजून माहीत नाही. एकच सरकार आली तर काही दिसू शकतो काम. अजूनपर्यंत मुंबईमध्ये जे पाहिजे तेवढे सवलत अजून नाही भेटत आहे. पण आता पुढचं जे आपण करूया ते आता काय ते मनसे आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र आली आहे, त्यांच्या बाजूने नाही वाटत तुम्हाला? ते पण बरोबरच आहेत, पण ते आता कसं चाललं, तिकडे एक काँग्रेसला चाललं आहे, तिकडे चाललं आहे. जिकडे जास्त आपल्याला सीट भेटतात ते तिकडे जातात. अच्छा, ते पण आपलं त्या सर्वांचं वेगवेगळे आहेत, सर्वांचं मत असतात. ते आपल्याला, आम्ही कसं आहे, ते आमचे नरेंद्र मोदी आहेत, आम्ही त्यांच्या हिशोबाने ते इकडे BJPला वोट देतो आहे की आपल्याला ते काय कामं करतात ते चांगलं वाटतं आम्हाला. तर इकडे पण काय कामं अजून होणार. एकच सरकार आली तर, हे मिक्स सरकार असते ना, तर ते काय कामं तिकडे दिसत नाही काय. काही महिला सुद्धा इथे आहेत, त्यांच्याशी पण आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात. ताई, काय नाव आपलं, कुठून आहात, किती वर्षांपासून ह्या परिसरात राहत आहेत? मेरा नाम स्वर्णलता है. मैं 25 साल से मुंबई में रह रही हूँ. मतदान आहे तुमचं इथूनच? हिंदी आते अच्छा, वोटिंग आपका है ना यही से? अच्छा, तो किसको इस बार वोट करने वाली हो? हैं. अभी सोचना पड़ेगा. अच्छा, अभी तक फिक्स नहीं हुआ है. अच्छा, तो ये आप डिसाइड करेगी या घर में कोई फिर बताता है? हाँ, हम लोग बैठ के बात करेंगे. लेकिन पर्सनली आपको कोई लीडर लगता है अच्छा कि यार ये तो बहुत बढ़िया है, बढ़िया भाषण देता है, काम भी अच्छा करता है, तो सोचते हैं इसके बारे में ऐसे कुछ? हाँ, ऐसा सब लोग ऐसे ही बोलते हैं, मगर बैठ के हम लोग बात करते हैं. कौन कौन अच्छा है करके. तर एकंदरीत इथल्या बऱ्याच व्यापाऱ्यांचं भाजपच्या बाजूने कल असल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे. आणखी एक इथे दुकानदार आहेत, त्यांच्याशी सुद्धा बोलूयात आपण. दादा, काय नाव आपलं? रवि नाम है मेरा. अच्छा, किसको आप वोट करना चाहोगे? कौन सी अच्छा, भाजपा को आप करेंगे? हाँ, क्यों आपको लगता है भाजपा को करेंगे? वो आए तो काम अच्छा हो रहा है. और ये हो रहा है, अच्छा काम कर रहे हैं दिखने को. लेकिन किन मुद्दों पे आप भाजपा को वोट करेंगे? BJP आया उससे बात बहुत फ़र्क पड़ा है सरकार का हिसाब से. तो मोदी जी का काम जो दिख रहा है ना, वो उस हिसाब से अच्छा लग रहा है. तो हम लोग उसको ही वोट देने वाला. अपना घर से भी, फैमिली से भी वही उसको ही वोट. आपके एरिया के काम जो है डेवलपमेंट के, वो सब हुए? हाँ, हो रहा है, दिख रहा है, काम दिख रहा है. तर एकंदरीत भाजपच्या बाजूने गुजराती व्यापाऱ्यांचं कल असल्याचं आपल्याला बघायला मिळतं. इथल्या व्यापाऱ्यांशी आपण बातचीत केलेली आहे आणि त्यांचं स्पष्ट मत आहे की हिंदुत्वाच्या मुद्द्यावर किंवा राम मंदिराचा जो मुद्दा आहे, अशा सगळ्या मुद्द्यांवरून आम्हाला वाटतं की भाजपला मत दिलं पाहिजे, असं इथल्या काही व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. ह्या दादांशी सुद्धा आपण बोलणार आहोत की त्यांचं मत नक्की कोणाच्या बाजूने आहे. काय वाटतं दादा, कोणाची सत्ता आली पाहिजे, महापौर कोणाचा झाला पाहिजे मुंबईत? महापौर पाहिजे आपला BJP.
हिंदी में चलेंगे। बीजेपी ऐसा चीज़ है कि तकलीफ होता है अभी, आगे जाके भविष्य अच्छा है सबका, इसके लिए जो भी लेकिन किन मुद्दों पे तकलीफ होती है? मुद्दे पे मतलब कोई भी चीज़ पे मतलब गड्ढा, राशन पानी से लेके बोलो, पानी का बोलो, सबसे वहाँ से एक खाता तो सामने पीछे वाला कोई भी खाते ही रहते हैं। और नॉर्मल क्या होता है कि बीजेपी में थोड़ा तकलीफ हो रहा है अभी, आगे जाके अच्छा होएगा काम, बिजनेस में भी बोलो, व्यापारी के हिसाब से भी बोलो अच्छा है अभी। पण इथे इतर पण पार्टीज आहेत जे ॲक्टिव्ह आहेत. शिवसेना आहे शिंदेंची, उद्धव ठाकरे आहेत, राज ठाकरे आहेत, राष्ट्रवादी पण आहेत दोन. यांच्या आता तर ठाकरेंची युती पण झालेली आहे. त्याविषयी नाही वाटत काही की मुंबईत इतकी वर्ष त्यांचे महापौर होते शिवसेनेचे, ते परत चांगलं काम इथे उभं करतील असा विश्वास नाही वाटत? नाही, ते आता ते माहीत नाही, ते मला होणार नाही ते, की ते उद्धव ठाकरे का जो सोच है वो पूरा अलग है। वो काय म्हणजे कसा विचार आहे? साहब ठाकरे का सोच क्या था कि अकेले रह गए मगर महाराष्ट्र के कांग्रेस को साथ में नहीं लाएगा, ऐसा था उनका कुछ उनका। अभी भी हम लोग वीडियो देखते हैं ना यूट्यूब पे, तो ऐसा लगता है कि नहीं बाला साहब ठाकरे बोल रहे तो अच्छा था। अभी जो उद्धव ठाकरे जो दूसरे का हाथ पकड़ के आगे आ रहा है वो मतलब नहीं है। एक नाथ शिंदे का हाथ पकड़ के चलते तो आगे अभी होता था, कुछ ना कुछ नया कुछ होता था। शिवसेना को हटा नहीं सकते थे मुंबई के अंदर, ऐसा जो हम लोग सुना है और इतना अच्छा देखा वो और कुछ। तर एकंदरीत भाजपच्या बाजूने आमचं मत असणार आहे. जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोन्ही बंधू जर भाजपसोबत जायला तयार असतील तर आमचं मत त्यांच्या बाजूने असेल अशी प्रतिक्रिया काही व्यापाऱ्यांनी दिलेली आहे. काका तुमचं मत कोणाच्या बाजूने असणार आहे? आमचे मत तर ते आपले जे जुन्याचे उद्धवसाहेब ठाकरे शिवसेना त्यांची जीक होणार आहे. काय नाव काका आपलं आणि किती वर्षांपासून इथे आहात? आम्ही आहे 25 वर्षापासून आहे इथे. हां, नाव गाला, जयंतीलाल गाला नाव आहे. 25 वर्षांपासून. 25 वर्षापासून. का तुम्हाला वाटतं काका की शिवसेनेला, ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान केलं पाहिजे? न ते वाटायला काय, ते काम करायची त्यांना सक्त आहे, त्याच्यामध्ये टॅलेंट आहे. टॅलेंट आहे. उद्धव ठाकरेंमध्ये टॅलेंट आहे म्हणून तुम्हाला वाटतं? ते करणार आहे. ही आता दोन्ही ठाकरेंची युती झाली आहे त्यामुळे वाटते तुम्हाला की त्यांना केलं पाहिजे? त्याच्या फरक पडणार आहे त्यांच्यामध्ये, होणार त्यांचे. बस एवढं आहे. अजून कुठले मुद्दे काका तुम्हाला वाटतात त्यांच्यावर? अच्छा, काही आणखी दुकानदारांशी बोलण्याचा प्रयत्न करूयात. काका तुमचं मत कोणाच्या बाजूने? तुम्हाला काय वाटतं कोणाची सत्ता आली पाहिजे, कोणाचे महापौर मुंबईत, कोणत्या पक्षाचा झेंडा मुंबईत रोवला गेला पाहिजे? बघा दिल्लीत तर ते ठीक आहे, पण महाराष्ट्र आहे म्हणजे आपल्या माणसाचा, मराठी माणसाचाच महापौर झाला पाहिजे. उद्धव राज. ठाकरे बंधूंची युती झाली आहे त्यांच्या बाजूने तुमचं मत? आपल्या घरातला माणूसच पाहिजे. अच्छा, तुमचं नाव काय काका? मुकेश कदम. अच्छा, आणि किती वर्षांपासून इथे आहात? जन्म झाला आहे मुंबईत. अच्छा, मुंबईतच जन्म आहे, पण आता एवढी मुंबईची घसडी झाली आहे ना, आपल्या माणसाला दुपारच्या टायमाला ट्रेनमध्ये जाऊ पण शकत नाही, एवढी गर्दी. संध्याकाळचं तर गोष्ट वेगळीच आहे. आणि मराठी माणूस मुंबईच्या बाहेर गेला आहे, डोंबिवली, कल्याण, बजेटच्या हिशोबाने. इकडं काय टिकणार आहे? लालबाग, परेल या कुठं पण घ्या, 2 भाव आहे, डिवाईड झाले, गेले लांब बिचारे. मग आपल्या इकडं काय चालणार आहे? मुंबईत काहीच नाही चालणार. म्हणून एकजूट पाहिजे ना आपल्या लोकांची, बस. अजून काय नाही म्हणणं आहे. प्रोग्रेस सगळ्यांचा झाला पाहिजे, असं नाही काय यांचं नाही झालं त्यांचं नाही, देशाचं भलं झालं पाहिजे. मुंबईत मराठी माणसाचा झेंडा पाहिजे नाही पक्का, नाही तर नंतर टिकूच नाही शकत थांबून इकडं. तर मग काय उपयोग आहे मुंबई बोलून आपलं? बस एवढंच आहे माझं म्हणणं. तर काही व्यापाऱ्यांचं हे पण म्हणणं आहे की मराठी माणूस मुंबईत टिकला पाहिजे, यासाठी ठाकरे बंधूंना ते निवडून आले पाहिजे, त्यांचा महापौर झाला पाहिजे, यांचं मत त्यांच्या बाजूने असणार आहे. मराठीच्या मुद्द्यावर काकांना असं वाटतंय की मुंबईच्या महापालिकेत मराठी माणसाचा झेंडा रोवला गेला पाहिजे. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपण लोकांकडून घेतलेल्या आहेत. गुजराती समाज बांधवांकडून आपण बोललेलो आहोत, त्यांच्याशी आपण बातचीत केलेली आहे. काहींचं मत भाजपच्या बाजूने आहे, तर काहींना वाटतंय की शिवसेनेला मत गेलं पाहिजे. काहींचं म्हणणं आहे की मराठी माणसाच्या मुद्द्यावर शिवसेनेला मत दिलं गेलं पाहिजे, तर काहींचं म्हणणं आहे की त्यांच्यात कॅलिबर आहे, काम करण्याची त्यांची ताकद आहे, काम त्यांनी चांगलं केलं आत्तापर्यंत. अशा ओव्हरऑल सगळ्या मुद्द्यांवर गुजराती समाजाच्या प्रतिक्रिया आपण घेतलेल्या आहेत. एकंदरीत मात्र तुम्हाला काय वाटतं, तुमची मतं काय आहेत? मुंबईत महापौर कोणत्या पक्षाचा झाला पाहिजे, मुंबई महापालिकेवर कोणाचा झेंडा रोवला गेला पाहिजे, तुमची मतं काय आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मुंबई तकच्या अशाच ग्राउंड रिपोर्टसाठी, महत्त्वाच्या बातम्यांसाठी मुंबई तकला नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरामॅन राजू रेवणकर सोबत छाया काविरे, घाटकोपर, पश्चिम.